महात्मा गांधी पोलीस ठाण्याची आणखीन एक जबरदस्त कारवाई। 1 किलो 700 ग्राम वजनाचा गांजा केला जप्त, एकास अटक तर एक फरार। मिरज शहरात गांजा विक्री वाढल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत 1 किलो 700 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला असून अरबाज शफीक पटेल वय वर्ष 20 राहणार म्हैसाळ रोड चांद कॉलनी मिरज याला अटक केली आहे। त्याचा साथीदार अल्ताफ उर्फ बाबा जमादार राहणार मिरज हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। 4 दिवसापूर्वी महात्मा गांधी पोलिसांनी 2 किलो 300 ग्राम वजनाचा गांजावर कारवाई केली होती, तर आज 1 किलो 700 ग्राम वजनाच्या गांजावर कारवाई केली आहे। यामधून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर महात्मा गांधी चौक पोलीस ॲक्शन मोडवर दिसून आले आहेत। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आदेश दिले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की अरबाज पटेल हा खतीब हॉल मिरज कोल्हापूर रोडच्या पुलाखाली गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 42,500 रुपये किमतीचा गांजा आणि 50,000 रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा असा 92,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, अभिजित धनगर, विठ्ठल गुरव, अभिजित पाटील, राहुल क्षीरसागर, नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, सतीश कुमार पाटील व सुनील कांबळे यांनी सहभाग घेतला। पोलिसांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। फरार आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू आहे। हिरकणी न्यूज करिता नजीर शेख, मिरज। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।